नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। काटोल और रामटेक में 3 दिन जनता कर्फ्यू। नागपुर में बढ़ते कोरोना संक्रमण के साथ ही नागपुर के आसपास के गांव में भी संक्रमण बढ़ने लगा है, जिसके कारण रामटेक और काटोल तहसील में जनता कर्फ्यू लगाया गया है। आजपासून काटोलमध्ये दुसऱ्यांदा जनता कर्फ्यू करण्यात आला आहे। याच्या पश्चात नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक व काटोल हे पण जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे। ही फार चांगली गोष्ट आहे की तिकडच्या सगळ्या नागरिकांनी, व्यापारी संघांनी आणि इतर सगळ्या लोकांनी मिळून हा निर्णय घेतला। सगळ्या पद्धतीच्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि याचा निश्चित रूपाने जी लिंक तोडण्यामध्ये जे मदत होईल त्याच्यासाठी हे सहाय्य राहील आणि ही अभिनंदन करणारी गोष्ट आहे आणि याचं सगळं पालन करतील याची मला खात्री आहे। नेमकं कारण काय? कारण की जे बाहेरचे लोक मायग्रेंट लेबर येत आहेत त्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आलं आहे का पुन्हा? काय वाटतं? नाही, आता जनता कर्फ्यूच आहे ना, तर त्याच्यामध्ये लॉकडाऊन लावण्याचं म्हणजे काय नाही। जे सर्वीकडे लॉकडाऊनचे जे नियम आहेत ते तिकडे, पण याच्यामध्ये अजून प्रिकॉशन कसे घेतले पाहिजे त्या अनुषंगाने काटोलच्या जनतेने त्या सगळ्या लोकांनी तो निर्णय घेतला। वहीं मराठा आरक्षण मुद्दे पर सुप्रीम कोर्ट में होगा आज निर्णय। मराठा क्रांति मोर्चा पर आज सुप्रीम कोर्ट अपना फैसला सुनाने वाला है। कोर्ट के निर्णय पर मराठा क्रांति मोर्चा अपना ध्यान लगाए बैठा है। मराठा क्रांती मोर्चाची मागणी असलेला आज ऐतिहासिक सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। मराठा क्रांती मोर्चानी जे 58 मोर्चे आणि आमचे 42 शहीद बांधव झाले त्यांच्या ह्याच्यामध्ये आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात। आम्ही आज त्याच्याबद्दल उत्सुक आहोत। महाराष्ट्र सरकारने त्यासाठी तयारी केलेली आहे, पण आमची त्याच्यामध्ये थोडीशी मागणी अशी होती की मराठा क्रांती मोर्चाच्या किंवा मराठा समाजाच्या काही प्रतिनिधींशी सरकारच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असती तर त्यामध्ये जे काही लूप होल्स असतील किंवा चांगले पॉईंट्स असतील जे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात मांडता आले असते ते जर त्यांनी घेतले असते तर त्याच्यामध्ये अजून मजबूती आली असती आणि आज मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला यश येण्याची 100% खात्री आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात निकाल आहे, 11:30पर्यंत त्याचा निकाल येईल, पण आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाचे त्या पदाधिकारी त्या ऐतिहासिक निकालाकडे लक्ष ठेवून आहोत। कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो तुम्हाला मंजूर असेल का? कोर्टाचा निर्णय 100% आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला खात्री आहे, कारण ज्या पद्धतीने सरकारने तयारी केली आहे, मागील सरकारने केली होती, आत्ताच्या सरकारने तयारी केलेली आहे, त्याच्यावरनं आम्हाला 100% खात्री आहे की आमच्या बाजूनेच निकाल लागेल। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।